हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया लेसन नंबर 4. लेट्स आयडेंटिफाय जिओमेट्रिकल शेप्स. लेट्स आयडेंटिफाय, ओळखूया. आपण काय ओळखूया तर जिओमेट्रिकल शेप्स. हे जे शेप्स आहेत ते आपण पुन्हा एकदा ओळखूया. रिव्हिजन म्हणजे काय तर उजळणी. जे आपण पूर्वी शिकलो आहोत तेच पुन्हा एकदा आपण रिपीट करूया, म्हणजे आपल्याला चांगलं माहिती होईल. ओरल वर्क आहे 1. लुक ॲट द फॉलोइंग जिओमेट्रिकल शेप्स अँड रीड अलाउड. लुक ॲट द फॉलोइंग म्हणजे खालील जिओमेट्रिक शेप्स तुम्ही पहा आणि मोठ्याने वाचा. आता हा काय आहे मुलांनो तर रेक्टँगल, बरोबर. दिस इज ए रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल हॅज 4 साइड्स. रेक्टँगलला किती साइड्स आहेत तर 4 साइड्स. 1, 2, 3 आणि 4. हे काय आहे सर्कल. अ सर्कल हॅज ओनली 1 कर्व्ड एज. सर्कलला काय आहे 1 कर्व्ड एज, म्हणजे ही जी आहे कर्व आहे ना, हा कर्व. एज म्हणजे कडा आहे त्याला, आणि ती किती आहे एकच आहे. अँड नो स्ट्रेट साइड. त्याला स्ट्रेट साइड नाही आहे, म्हणजे जशी की ही स्ट्रेट आहे, ही स्ट्रेट आहे, ही स्ट्रेट आहे, तसं याला इथे स्ट्रेट साइड नाही आहे. दिस इज ए ट्रायंगल. हा काय आहे ट्रायंगल आहे, बरोबर. अ ट्रायंगल हॅज 3 साइड्स. आणि ट्रायंगलला किती साइड्स असतात 1, 2, 3 साइड्स. दिस इज अ स्क्वेअर. हा काय आहे स्क्वेअर आहे. अ स्क्वेअर हॅज 4 साइड्स. स्क्वेअरला किती साइड्स आहेत 4. 1, 2, 3, 4, बरोबर. तर आता आपण पाहूया की हे जे शेप्स आहेत त्यांचे स्पेलिंग कसे लक्षात ठेवायचे. तर रेक्टँगल, आता याच्यामध्ये तुम्हाला हे आहे ANGLE, अँगल. अँगलचं स्पेलिंग तुम्हाला पाठ असेल किंवा पाठ करा. तर त्यालाच तुम्ही पुढे RECT म्हणजे रेक्ट हे जोडायचं आहे. आणि रेक्ट अँगल म्हणजेच रेक्टँगल. तसंच ट्रायंगलचं स्पेलिंग कसे पाठ कराल तर इथे ANGLE अँगल हे तर कॉमनच आहे, इथे होतं ते. आणि याच्या पुढे फक्त TRI म्हणजे ट्राय असं जोडायचं आहे, ट्रायंगल. तसंच सर्कलचं स्पेलिंग CIRCLE सर्कल, CIR सर, CLE कल. आता स्क्वेअरचं स्पेलिंग SQU म्हणजे स्क्वेअर. आणि ARE तर तुम्हाला माहिती आहे, खूप वेळा वापरतो आपण. स्क्वेअर. आता आपण नेक्स्ट शिकूया. इथे काय आहे 2nd नंबर. पॉइंट आउट द डिफरंट जिओमेट्रिकल शेप्स इन द फॉलोइंग डिझाईन्स. म्हणजे खाली काही डिझाईन्स दिलेले आहेत, तर त्याच्यातील डिफरंट वेगवेगळे जिओमेट्रिक शेप्स आपल्याला पॉइंट आउट करायचे आहेत, म्हणजे शोधायचे आहेत. टेल देअर नेम्स, त्यांची नावे सांगा. आता इथे पहिलं डिझाईन पाहूया आपण. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत ते पॉइंट आउट करूया. जसं की हा आहे काय ट्रायंगल. हा आहे ट्रायंगल. त्याच्यानंतर हा आहे रेक्टँगल. हा छोटासा आहे सर्कल आणि हा छोटा आहे ट्रायंगल. आता हा आपल्याला सर्कल वाटतोय, परंतु हा सर्कल नाहीये, कारण या बाजूला पण असा गोल पाहिजे. हा हाफच आहे, हाफ सर्कल आहे. नेक्स्ट डिझाईन पाहूया आपण. हा आहे ट्रायंगल. हा मोठा आहे सर्कल. हे 2 लहान सर्कल आहेत आणि हे 2 स्क्वेअर आहेत. ही कर्व लाईन आहे. तसंच या डिझाईनमध्ये काय आहे, हा ट्रायंगल आहे, हा स्क्वेअर आहे,
हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा सुद्धा एक ट्रायंगल आहे आणि हा सुद्धा एक ट्रायंगल आहे, बरोबर. आता खाली क्वेश्चन नंबर 3, आन्सर ओरली. 1, तोंडी उत्तरे द्यायची त्याची. हाऊ मेनी साइड्स डज अ रेक्टँगल हॅव? रेक्टँगलला किती साइड्स असतात? आता तर तुम्ही रेक्टँगलला किती साइड्स असतात सांगा पाहू. 4. हा रेक्टँगल आहे, 1 2 3 4. याचा आन्सर आहे 4. हाऊ मेनी साइड्स डज ए ट्रायंगल हॅव? ट्रायंगलला किती साइड्स असतात सांगा. तर 3 असतात, 1 2 आणि 3. या ट्रायंगलला किती साइड्स आहेत? तर 3. डज अ स्क्वेअर हॅव एनी कर्व्ड साइड? म्हणजे स्क्वेअरला कर्व्ड साइड आहे का? आता स्क्वेअर कुठे आहे? इथे. या स्क्वेअरला कुठे कर्व्ड साइड आहे का? नाही आहे, सगळ्या स्ट्रेट साइड आहेत. म्हणजे इथं आन्सर आहे आपलं नो. डज ए सर्कल हॅव एनी स्ट्रेट साइड? सर्कलला स्ट्रेट साइड आहे का? आता हा सर्कल आहे, सर्कलला स्ट्रेट साइड आहे का? नाही आहे, कर्व्ड आहे, म्हणून इथं आन्सर येईल नो. ओके, बाय.